आयुष्यात सगळे निर्णय स्वतःचे स्वतः घ्या रे माझ्या दादांनो. फक्त एक विनंती असेल माझी, फार शिका, खूप वेल एज्युकेटेड हो. फक्त एक विनंती असेल, उभ्या आयुष्यात इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, आर्ट घ्या. फक्त लग्नाचा निर्णय घेत असताना जन्मदात्या बापाच्या विरोधात पळून जाऊन लग्न करू नका. एवढी भीक त्या बापाच्या पदरामध्ये घाला. पळून गेलेल्या पुरीला पुन्हा जगात माहेर उरत नाही. आई काय मावशी असते, अरे आई काय आत्या असते, आई काय चुलती असते. आई ही आई असते घडे माईबाप. ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. ओ कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असेल. तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असाल, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल, लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणार जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण. जेव्हा परीस बाळ पडी लागते याची वाट बघणार जग असेल. ऐकताय तुम्ही? आपली वाट कधी लागती याची वाट बघणार जगी. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते. जगाच्या पाठीवरती ती फक्त आपली आई, आपली माई. जोपर्यंत माईबाप जिवंत आहे आपल्यासाठी या पृथ्वीवर मृत्यू लोकात अखंड प्रेमाचे झरे. ज्या दिवशी माईबाप गेले ना त्या दिवशी आपल्यासाठी सुखाचा प्रेमाचा सागर आटला जातो. कोणताही बाप राजा नसतो ग माझ्या ताईंनी, कोणताही बाप राजा नसतो. पण प्रत्येक बापासाठी त्याची पोरगी ही त्याची राजकुमारीच असते. बोलू गोड वाक्य, भिकारी बापाच्या अंगणात सुद्धा आम्ही पोरी राजकुमारी सारखं राज्य करतो. ते सुख तिला जहागीरदार असणारा नवरा सुद्धा देऊ शकत नाही. कोणताही बाप हिरो नसतो, पण प्रत्येक पोरीसाठी तिच्या आयुष्यातला तिचा खरा रिअल आणि आयडॉल हिरो फक्त तिचा बाप आणि बापच असतो. पोरगी असो कोणी जो प्रत्येक बागेमध्ये उमलत नाही. प्रत्येक बाप पोरीच्या आयुष्यात बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या आयुष्यामध्ये पोरगी नसते. आई घराचं मानलेले बाप घराचं अस्तित्व आहे. आई घराचा कळस आहे, त्या घराचा पाया बाप आहे. बऱ्याचदा झळकणाऱ्या कळसालाच नमस्कार करून आम्ही दुरून जातो, पण ज्या पायावरती कळस उभा आहे बऱ्याचदा त्या पायालाच आम्ही विसरतो. ज्या घरात बाप जिवंत काय हिंमत आहे पण या पाप्याची, त्या घराकडे वाईट नजरेने पाहायची. जोपर्यंत माझ्या ताईनं आपल्यासाठी मायबाप आहे तोपर्यंत आपल्यासाठी माहेरी. जोपर्यंत आपली माय आपल्यासाठी माहेरी, जोपर्यंत बाप आहे बापाच्या अंगणामध्ये आपल्यासाठी चप्पल सोडायच्या हक्काची जागा आहे. ज्या दिवशी आपला बाप गेला आपली हक्काची जागा गेली. बाप म्हातारा असेल, चष्म्याची कास्तीची एक तुटलेली असते, काठीचा आधार घेतल्याशिवाय त्या म्हाताऱ्याला चालता येत नसेल, त्याच्या हातातली सत्ता आणि संपत्ती गेली असेल. पण पोरगी दिवाळीला येणार असं कळल्याच्या नंतर बाप 50 रुपये 20 रुपये 10 रुपये साचून ठेवतो, रुमालामध्ये गाठ मारतो, खिशात ठेवतो. आणि ज्यावेळी लेक येतीला भाऊबीजेच्या सणाला लेक निघाली ना बापाच्या पाया पडते. बाप हाडूच ते पैसे पोरीच्या हातात देतो. बाबा नकोय मला, कशासाठी? बाळ किती दिले का भाऊना तुला पैसे? बाबा भाऊना 500 रुपये दिले हो मला, त्याच्यामध्ये येण्या जाण्याचा भाड्या तोड्याचा खर्च पण झाला नाही. हे बघ भाऊचे 500 आणि हे 500. तालुक्याच्या गावात धुळ्याहून जाता जाता घरी साडी घे आणि भावाच्या नावची नेसून जा. सासू गेल्यानंतर विचारील कोणती साडी घेतली भावाने तुला. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत हक्काची व्यक्ती आपल्याला देण्यासाठी हक्काची व्यक्ती. जोपर्यंत बाप आहे ना माझ्या ताईंनो 5 मिनिटात थांबणारी मी, फक्त लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आपल्याला हक्काचं माहेर आहे. जोपर्यंत बाप आहे पुरीचा माहेरचा दबदबा काही वेगळाच असतो गड्या. ज्या दिवशी बाप गेला ना माहेरी जाऊन पहा तुम्ही, त्या प्रेमात त्या वागणुकीत बदल झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत आपली माय जोपर्यंत बाप आहे माहेरच्या किचन मध्ये घुसून दुधाचा ग्लास भरून उठायला लावता येतो. जोपर्यंत माईबाप येत आपण माहेरच्या लेकी आहोत. आपले माईबाप गेले आपण लेकी नाही, आपोआप पाहुणे झालेले असतो.
आणि लेकीमध्ये आणि पाहुण्यामध्ये काहीतरी बदल असतो. एवढा मोठा सप्ताह सती आईचा, पण या सप्त्याला सुद्धा वाट पाहण्यासाठी मागेरातना मायच लागते. सारखी म्हणत असते ती, भाऊ फोन नाही केला आपल्या ताईला, अजून फोन नाही केला. तर आई माझ्या लक्षातच नाही राहिलं. पुन्हा विचारते, दादा आपल्या दीदीला फोन केला होता का रे? आई माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. पुन्हा संध्याकाळी म्हणते, भाऊ आपल्या अक्काला फोन केला होता का रे सप्त्यासाठी? आई फोन केला होता, पण आपल्या ताईडीने फोनच नाही उचलला. किती खोटं बोलतात रे तुम्ही, किती खोटं बोलतात. अरे आम्ही जिवंत असताना आमच्या लेकराला कोणी विचारत नाही. आम्ही गेल्याच्या नंतर काय दिवे लावणार आहे तुम्ही? राग येतो म्हातारीला, कोणी हिसकावून घेते. शेजारच्या वाड्याकडे जाते, नंबर डायल करून घेते. अँड्रॉइडला बोटा नाही ना फिरवता येत तिला. आणि स्वतःच्या लेकीशी संवाद करते, तायडे चिमणे 4 दिवस झाले ग बाळागावचा सप्ताह चालू झाला, अजून आले नाही राजा तू. देवासाठी वाट पाहते ग तुझी. काय रुसली का आईवर तू? चिमणे तुझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या ग, गावातल्या आल्या, गल्लीतल्या आल्या, वर्गातल्या आल्या. मला दररोज विचारतात, काकू तुमची राणी कधी येणार आहे हो? मी सांगते बाई येईन 2 दिवसांनी, येईन उद्या, येईन परवा. माझ्या लेकीच्या पाठीमागं फार मोठा प्रपंचाचा व्याप आहे बाई. येईल माझी 2-3 दिवस तरी लेक सप्त्यासाठी. रोज सप्त्यासाठी जाते ग. कीर्तनाच्या मंडपात जाते. सकाळी काकडा असतो, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण असतं, गाथा भजन असतं, त्यानंतर ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं, संध्याकाळी हरिपाठ असतो, रात्री कीर्तन असतं. सगळे कार्यक्रम ऐकायला जाते ग चिमणी. पण मन लागत नाही ग, हुरहुर लागते मनाला. सारखी मागं पाहते, माझी लेक आली का काय, माझी लेक आली का काय. कारण अख्खा मंडप गच्च भरलेला असतो आणि सगळ्या आईबायांच्या शेजारी मांडीजवळ त्यांच्या लेकी बसलेल्या असतात ग राजा. पण माझ्या मांडीजवळची जागा रिकामी असते ना, मन लागत नाही ग. आईच्या प्रेमाला लाजच नसते. 1:30 वाजता कडी उघडून बाहेर येते, हॉर्न वाजला गाडीचा. माझी लेक तर आली नसेल ना, माझी लेक तर आली नसेल ना. देवासारखी वाट पाहते ग राजा तुझी, पांडुरंगासारखी वाट पाहते. तुला माहिती ना आईला शुगर बीपी आहे. कधी घुसकून पात्रासारखा जीव निघून जाईल आणि मग रडत बसशील. येऊन जा ना चिमणी 2 दिवसासाठी. ये ग राजा, काय रुसली का माझ्यावर तू? रुसली का माझी राणी? येऊन जा ग राजा 2 दिवसासाठी तरी. आई बोलत राहते, लेकीचा कंठ दाटून येतो, पोटातून शब्दच पुरत नाही, डोळे भरून येतात, कडांपर्यंत पाणी येतं. आई म्हणून आंबरडा पडते ती फोनवरच. तिला वाटतं आईला गळ्याला मिठी मारावं की काय. आई महिना झाला ग आई, असा एकही दिवस जात नाही की मी भाऊच्या फोनची वाट पाहत नाही. आई दिवाळी होऊन आता 2 महिने झाले ग, पण भाऊनी साधा एक फोनही नाही केला ग आई मला. माझ्या घरचे कसे पाठवतील ग आई? आई माझ्या दररोज मैत्रिणी मला विचारतात, कधी जायचंय ग माहेराला तुला? मी सांगते, बाई माहेरी सुतक होतं, येणारे माझा भाऊ मला घ्यायला माहेरच्या सप्त्याला. आमची दिवाळी माहेरच्या सप्त्यातच असते, येणारे माझा भाऊ. आई असा एक दिवस जात नाही ग, भाऊच्या फोनची वाट पाहत नाही का भाऊची रस्त्याने वाट पाहत नाही. असा 33 जीव तुटतो माझा. पण बघ ना आई, 2 महिने झाले ग, भाऊचा फोनही नाही आला आणि भाऊ घ्यायला नाही आला. माझ्या घरचे कसे पाठवतील ग आई? सांग ना तू. आई मला भाऊ घ्यायला नाही आला. त्यावेळी आई इकडून म्हणते, राजा जोपर्यंत तुझी माय माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याच भावाच्या फोनची वाट पाहू नकोस. मी माहेरात जिंदाबाद आहे, तुला माझ्यासाठी येत जा, माझ्यासाठी येत जा. ज्या दिवशी मी जाईन माहेरच्या उमऱ्यात पाऊल ठेवू नकोस. पण जोपर्यंत माय जिवंत आहे ना, कोणाच्याच फोनची वाट पाहू नकोस. जोपर्यंत माय जिवंत आहे माहेरामध्ये, अजूनही तुम्ही अनुभव घ्या माझ्या ताईंनो, माय माहेरामध्ये जिवंत आहे, माहेरची पिशवी कधी रिकामी येणार नाही, जडच येणार. 65 वर्षाची पोरगी माहेरी गेली आणि बिना नवधू घालता माईनं पाठवली, ती आईच नाही गडे. अरे 85 वर्षाची म्हातारी असेल, काठी टेकवत त्या नाहणी घरापर्यंत जाईल. मी जबाबदारीनं बोलते, मी कुणाची तरी लेक आहे, एका लेकीची आई आहे, मी जबाबदारीनं वाक्य बोलते, मी अत्यंत पोटतिडकीनं. 85 वर्षाची म्हातारी असू द्या, 65 वर्षाची लेक जर म्हातारीला भेटायला आली ना, तर त्या नाहानी घरापर्यंत जाते, स्वतःच्या हाताने ती लेकीची पाठ घासते. जगाच्या पाठीवरती फक्त आपली आई, फक्त आई आहे.
तिच्या हातात पदरात नसू द्या, उसनवारीने दुकानातून सामान आणेल, पण आपल्या लेकीच्या पिशवीमध्ये शिदोरीने पिशवी भरूनच देईल. जगाच्या पाठीवरती हे फक्त आपल्यासाठी आईचं प्रेम आहे, आईचं प्रेम आहे. ज्या दिवशी माय जाते ना त्या दिवशी त्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही करायला. पण विनंती असेल, किती वयस्कर झाल्या पण ज्याची माय जिवंत आहे ना, आठवण आली ना, एकदा तरी भेटायला जात जा रे त्या म्हातारीला, एकदा तरी भेटायला जात जा. गेल्याच्या नंतर ना हंबारडा फोडण्यात कोणीही कोपऱ्यात जाऊन तुम्ही रडा तिच्या नावाने. एकदा काळाच्या आड पडद्याच्या आड माती आड गेलेली व्यक्ती पुन्हा नाही दिसू शकत रे माझ्या दाराला. आणि ज्याची माय जिवंत आहे, मोठे असताल तुम्ही, आमदार असताल, खासदार असताल, जहागीरदार असताल, दुकानदार असताल, बागायतदार असताल, कोणी असताल तुम्ही, केवढे मोठे झालात, पण आईच्या नजरेत माणूस कधीच मोठा होत नाही. महिन्यातून एकदा तरी त्या म्हातारीच्या मांडीवरती डोकं ठेवून जरा 5 मिनिटं कधीतरी शांत झोपत जा. माय डोक्यावरून हात फिरवते. आईचा हात फक्त हात नसतो, तर त्या हातामध्ये फार मोठा आशीर्वाद असतो. लहान होतो राजांनो, आपण गल्लीतून खेळून आलो की दामायचं, धापा टाकत यायचं, आणि आई जवळ गेलो की आईनं पटकन जवळ घ्यावं. बरोबर आहे ना? आई पाठीवरून मी हानू घेईन तुमच्या पुढे. आता आई पाठीवरून, तुम्ही आभाळातून पडले का, पटा पटा बोला. आई काय करायची, जवळ घ्यायची त्या लेकराला, पाठीवरून हात फिरवायचे, डोक्यावरून हात फिरवायचे, गालाची मुके घ्यायची. आईनं मुके घेतली, अंगावर हात फिरवला की फुल बॅटरी, पुन्हा बॅटरी चार्ज, पुन्हा जाऊन आपण खेळायला मोकळे. म्हणजे बॅटरी जर डाऊन झाली तर आई काय करायची, आपल्याला चार्जिंग द्यायची. म्हणजे आई काय होती, आपलं चार्जर आहे. बोलू गोड वाक्य, ज्याचं चार्जर जिवंत आहे त्याने त्या चार्जरचा नीट वापर करा माईबाप. आणि जोपर्यंत माय नावाचं चार्जर जिवंत आहे तोपर्यंत त्या चार्जरनं या शरीराला व्यवस्थित चार्जिंग करून घ्या. ज्या दिवशी माय नावाचं चार्जर जाईल ना, पुन्हा कोणत्याच चार्जरने तसला मोबाईल चार्जिंग होत नाही, जी चार्जिंग आई द्यायची आपली. असो